मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्ही विष प्राशन करू। कार्यकर्ते विषाच्या बॉटल सोबत घेऊन मुंबईकडे रवाना। मराठा आरक्षण मिळावा यासाठी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चांदवड तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईकडे आज दुपारी निघाले। यावेळी काही लोकांनी विषारी बॉटल सोबत घेतल्या आहेत। जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही तिथेच विष प्राशन करू। आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे। सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, आमचा अंत बघू नये अशा आशयाने आज चांदवड तालुक्यातील सर्व मोर्चेकरी आपल्या घरून शिधा पाणी घेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निघाले आहेत। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे। आता एक औषधाची बॉटल कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे। या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आम्ही आज विषाची बाटली घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी निघालेलो आहे। जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर या शोकाच्या शेवटच्या टोकाला जीवन संपवण्याचा प्रयत्न आम्ही करू। हे निश्चित या निमित्ताने आम्ही सरकारला सूचित करतो की लवकरात लवकर आमचं आरक्षण द्यावं। आरक्षण कुणाच्याच बापाचं नाही आहे, आरक्षण आमच्या सर्वसामान्य जनतेचं आहे, हे सरकारने लक्षात घ्यावं। पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। आता पुढची दिशा काय? मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले कित्येक वर्षापासून लढा चालू आहे। मधल्या काळामध्ये जवळजवळ 58 मुख मोर्चे निघाले, तरीही मराठा समाजाला म्हणावं तसं आरक्षण त्या ठिकाणी मिळालं नाही। धातूर मातूर आरक्षण त्या काळामध्ये सरकारनं दिलं, तेही कोर्टात टिकलेलं नाही।
जरांगे पाटलांच्या निमित्तानं या ठिकाणी जालन्यापासून तर मुंबईपर्यंत पायी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि 26 जानेवारीपासून त्या ठिकाणी ते उपोषणाला बसणार आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चांदवड तालुक्यातील नेतेगण असतील, कार्यकर्ते असतील, मराठा समाजाचे संपूर्ण तरुण असतील, हे मुंबईला त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहे। हा अतिशय टोकाचा या ठिकाणी संघर्ष आहे। आंदोलनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर एक तर आम्ही हे पॉयझन पिऊ किंवा सरकारला पाजू अशी भूमिका शेतकऱ्यांची या ठिकाणी आमची आहे आणि संपूर्ण समाज या ठिकाणी अतिशय व्यथित झालेला आहे। आज जर आपण बघितलं तर साधारणतः एखाद्या शिपायाची जरी नोकरीची जाहिरात निघाली तर एका नोकरीसाठी 100,000 अर्ज येतात। याचा अर्थ एवढी मोठी बेरोजगारी त्या ठिकाणी मराठा तरुणांमध्ये वाढलेली आहे। याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही। जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर संपूर्ण सकल मराठा समाज चांदवडचा राहणार आहे। आज एक जथ्था या ठिकाणून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेला आहे। एक मराठा, एक मराठा, तुम्हारे साथ है। जरांगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अरे कौन टोपी अरे कौन म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कौन म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कैसा हो हमारा नेता, कैसा हो जरांगे पाटील जैसा हो, हमारा नेता, कैसा हो जरांगे पाटील जैसा हो। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। सगळ्या ओबीसीचे जे काही नेते आहेत सध्या त्यांनी कृपा करून माझ्या नादीला तुम्ही विनाकारण यांचा घेऊ नका बरं का, मराठी येणार नाही। एक मराठा लाख
मागवा थोडे मागवा.